हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथीचा जो गणित हा विषय आहे, या गणित विषयाची तुमची थोड्याच दिवसांमध्ये आता वार्षिक परीक्षा येणार आहे. तर या वार्षिक परीक्षेचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, किती मार्क्सला कोणता क्वेश्चन असणार आहे किंवा एकूण किती प्रश्न असणार आहेत, एकूण त्यासाठी गुण किती असणार आहेत, तर याचा सगळ्याचा जो डेमो पेपर असतो किंवा त्याला आपण मॉडेल पेपर असं म्हणतो, तर हा मॉडेल पेपर आपण आज स्टडी करणार आहोत. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण मॅथ्स बरोबर इंग्लिश, मराठी तसेच परिसर अभ्यास 1-2 हे सगळे पेपर बघणार आहोत. ठीक आहे. तर चला, आपण आता हा प्रश्न पहिला कशा प्रकारे असणार आहे बघा. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. तर हा प्रश्न एकूण 5 गुणांसाठी आहे. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असेच प्रश्न पडतील असं नाही, तर या टाईपमध्ये किंवा अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे हा पेपर जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर एक प्रकारचा तुमच्या अभ्यासाचा सराव होईल आणि तुम्हाला एक मस्तपैकी कॉन्फिडन्स येईल. ओके. तर चला, आपला पहिला त्यामधला प्रश्न, 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपला अभ्यास आपण केलेला आहे. तर बघा, 1 किलोमीटर असेल तर ते म्हणजे किती असतं, 1000 मीटर असतं. मग आता त्याप्रमाणे जर 4 किलोमीटर असेल तर इथं किती येणार, 4000 किलोमीटर येणार. इथं मी मराठी करते. ठीक आहे. म्हणजेच आपल्या उत्तरामध्ये किती येणार, 4000 मीटर. आता दुसरा प्रश्न बघा, 3 तास 15 मिनिटे म्हणजे किती मिनिटे विचारलेले आहे. बघा, 1 तास म्हणजे किती असतो विद्यार्थ्यांनो, 1 तास म्हणजे 60 मिनिट असतात. बरोबर. म्हणजेच आता आपल्याला किती सांगितलेलं आहे, 3 तास विचारलेलं आहे. म्हणजे 3 गुणिले 60 करावं लागणार, म्हणजे किती येणार, इथे 180 मिनिटे येणार. अधिक आपल्याला वरती किती सांगितलेलं आहे, 15 मिनिटे. म्हटल्यानंतर हे 5 आणि हे 9 आणि हे 1 म्हणजे किती झाले, 195 मिनिटे. त्यानंतर प्रश्न 600 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर विचारलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी आपण 600/100 केलं तर उत्तर किती येणार, 6 येणार. म्हणजेच 6 मीटर. आता पुढचा, 7000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम विचारलेलं आहे. तर इथे सोडवूयात हे गणित. 1 किलोग्रॅम म्हणजे किती असतं, 1000 ग्रॅम असतं. तर इथे आपल्याला 7000 ग्रॅम सांगितलेलं आहे, म्हणजे किती किती किलोग्रॅम येणार, इथे 7 किलोग्रॅम येणार. आता त्याच्या पुढचा वस्तुमान म्हणजेच वजन मोजण्याचे एकक काय आहे, तर ते आहे ग्रॅम आहे. ग्रॅम आणि किलोग्रॅम. चला विद्यार्थ्यांनो, तर 5 प्रश्न होते, 5 मार्क्ससाठी विचारले होते, ते आपण अगदी व्यवस्थित सोडवलेले आहेत. आता त्यानंतरचा प्रश्न दुसरा काय आहे आपण बघूया. प्रश्न दुसरा आहे, सोडवा. तर हा प्रश्न 2 मार्क्सला विचारलेला आहे. याच्यासाठी 1 मार्क्स असणार, याच्यासाठी 1 मार्क असणार. आता यामध्ये काय दिलेलं आहे, 15/9 अधिक 8/9 दिलेला आहे. या दोघांचा छेद बघा समान दिलेला आहे, म्हणलं आपल्या अंशांची काय होणार, बेरीज होणार. तर चला आपण करूयात, 15 अधिक 8/9. मग सांगा आता, 15 अधिक 8 किती येणार, 23/9 येणार. हे झालं ह्याचं उत्तर. आता बघा, इथे पुढे दिलेलं आहे 4/7 अधिक 3/7 दिलेला आहे. म्हणजेच छेद सेम आहे, तर छेद हा 7 असाच राहणार. 4 अधिक 3 बरोबर किती येणार, 7/7 बरोबर 1 येणार उत्तर.
चला तर प्रश्न दुसरा सुद्धा आपला सोडवून झालेला आहे. आता आपण बघूयात प्रश्न तिसरा काय विचारलेला आहे. ठीक आहे, तर प्रश्न तिसरा काय सांगितलेला आहे, सोडवा. आणि याच्यासाठी 6 गुण दिलेले आहेत, म्हणजे 1 2 3 विचारलेले आहेत. तर आपल्याला याच्या हा एक जो प्रश्न असणार आहे हा 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे 743 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार करायला सांगितलेला आहे. तर आपण आधी आपला जी काही चौकट आहे ती काढून घेऊयात. इथे असणार एकक, इथे दशक आणि इथे लिहूयात आपण शतक गुणिले 5 सांगितलेलं आहे. तर चला आपण आता याचा काय करूयात, गुणाकार करूयात. 5 त्रिक किती असणार 15, म्हणल्यावर इथे आले 5, आपला हातचा आला 1, 5 चोक 20, 20 आणि हा 1 म्हटल्यानंतर इथे येणार 21 आणि इथे आपला हातचा हा 2 तयार होणार. आता 7 किती असतो 35, 35 आणि हे 2 36 आणि 37. तर आता हे जे 3 आहे हे कुठल्या स्थानावरती गेले, हजारच्या स्थानावरती गेले. म्हणजेच उत्तरामध्ये आपल्या किती आलेला आहे 3 बरोबर चिन्ह देऊन 3715 इतका याचा गुणाकार आलेला आहे. आता त्यानंतर हे दुसरं गणित बघा. दुसऱ्यामध्ये एकक आणि दशक हे दोन अंकी संख्या आहे, एकक दशक. तर याच्यासाठी आपण कॉलम काढून घेऊयात. 67 गुणिले 92 सांगितलेला आहे. तर या दोघांचे आपल्याला काय करायचे, आता गुणाकार करायचा आहे. 7 गुणिले 2 किती असणार, 7 दुनी 14. तर इथं आला हा 1, 6 दुनी 12 आणि हा 1 म्हटल्यानंतर इथं होणार हे 13. ठीक आहे, त्याच्यानंतर या एकक स्थानाला आपण देतो हे 0. तर 9 गुणिले 7 येणार 63. तर हे 3 इथं आला, हातचा आपला किती येणार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 63 आहे म्हटल्यानंतर हातचा 6 आला. आता 9 आणि 6 यांचा गुणाकार केला तर किती येणार गुणाकार, 54. 9 सख 54. 54 मध्ये हे आपला हातचा 6 मिळवायचा आहे. 54 अधिक 6 केले तर किती येणार, 60 येणार. तर याची आपण काय करतो, बेरीज करतो. तर इथं हे येणार 4, 3 आणि 3 किती होणार 6, 1 अधिक 0 1 आणि हे 6 आहे असेच. म्हणजे बघा यांचा गुणाकार किती आलेला आहे, 6164 इतका यांचा गुणाकार आलेला आहे. ठीक आहे, आता पुढचं आहे ते आहे भागाकार करायला विचारलेलं. तर आपण भागाकाराच्या या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 4 4 8 आणि इथे येणार हे 4. ठीक आहे, तर 4 एक्के 4 चा भाग जातो. त्यानंतर ह्या दोघांची वजाबाकी आली 0. हा 4 आपण खाली घेतला. पुन्हा 4 एक्के 4 वजाबाकी केली, यांचे येते बेरीज 0. हा जो 1 आहे हा आपण खाली घेतला, इथे हे झाले 8. आता 4 दुनी 2 चा भाग जातो बरोबर, इथे येणार 2. तर इथं झाले हे 4 दुनी 8. बाकी किती राहिली आपली 0. हा झाला आपला भागाकार. भागाकार आलेला आहे, किती भागाकार आला 112. तर बघा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण हे 3 प्रश्न व्यवस्थित सोडवलेले आहेत. पहिला होता 743 गुणिले 5 यांचा गुणाकार आला 3715. ठीक आहे, त्यानंतर 67 गुणिले 92 या दोघांचा गुणाकार आपल्याला इथं आलेला आहे 6164. त्यानंतर तिसरं किती दिलेलं आहे, 448 भागिले 4 विचारलं होतं. तर त्यांचा भागाकार आला 112 आणि बाकी किती राहिली 0. ठीक आहे, आपला तिसरा प्रश्न हा सोडवून झालेला आहे. आता बघूयात प्रश्न चौथा काय विचारलेला आहे. प्रश्न चौथा सांगितलेला आहे सोडवा आणि त्यासाठी एकूण 4 गुण दिलेले आहेत. तर याच्यामध्ये पहिलं बघा काय, एका पुस्तकाची किंमत 80 रुपये, तर अशा 25 पुस्तकांची एकूण किंमत किती विचारलेला आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपल्याला एका पुस्तकाची किंमत 80 दिलेली आहे आणि 25 पुस्तकं अशी
घ्यायचे आहेत किंवा खरेदी करायचे आहेत तर त्याची किंमत किती. मग आपण हे जे 25 पुस्तकं आहेत याची बेरीज 80 ही होणार बरोबर. तर आता या ठिकाणी बघा 80 रुपयाला एक पुस्तक अशी 25 पुस्तकं आहेत. मग आपण 80 80 80 असं 25 वेळा याचा बेरीज करणार आहोत का. नाही, कारण ते खूप मोठं होणार, खूप लेंदी होणार आणि बेरीज चुकण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. मग अशा वेळेला आपण काय करतो, यांचा गुणाकार करतो. 80 गुणिले 25 हे जर केलं तर 5 येणार. त्यानंतर 8×5 = 40. 8×5 हे इथे 0 बरोबर. ओके. त्यानंतर इथे ही बेरीज येते. तर बघा हे 0 5 0 पहिल्यांदा हे 0 तर 5 0 0 आणि 8 दुनी किती येणार 16. तर यांची ही बेरीज इथे हे 0 हे 0 6 आणि हे 4 4 आणि 6 10. तर हे इथं आले 0 इथं आला 1 आणि हे झाले 2000. तर आपण म्हणून 25 पुस्तकांची एकूण किंमत ही 2000 रुपये आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण उत्तर लिहिलं. आता या ठिकाणी बघा तुम्ही हे जर सोडवलात तर याला तुम्हाला 1 मार्क मिळणार. पण यासाठी इथे हे जे तुम्हाला कसं विचारलेलं आहे, शाब्दिक गणित विचारलेलं आहे. त्यामुळे त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला म्हणून चिन्ह देऊन पुढे शाब्दिक रूपात लिहावं लागणार आहे. 25 पुस्तकांची एकूण किंमत 2000 रुपये आहे असं शाब्दिक स्वरूपात लिहावं लागेल. ठीक आहे. आता बघूयात पुढचा प्रश्न. दुसरा, एका पुड्यात 6 बिस्किट, म्हणजे समजा हा एक बिस्किटचा पुडा आहे. तर याच्यामध्ये किती बिस्किट आहेत 1 2 3 4 5 6. तर अशी 6 बिस्किट आहेत. याप्रमाणे 600 बिस्किटांचे किती पुडे होतील. पुढे नाही, या ठिकाणी पुडे आहे. किती पुडे होतील म्हणजे अशी तुमच्याकडे किती आहेत एकूण 600 बिस्किट आहेत. तर या 600 बिस्किटांचे किती पुडे होणार हे आपल्याला विचारलेलं आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार, यांचा भागाकार करावा लागणार. 600 भागिले 6 केले तर इथं 1चा भाग जातो. 6 1 6 झाले हे 0. पुन्हा हा 0 घेतला तर इथं गेला हा शून्याचा भाग. पुन्हा हा 0 घेतला तर इथं गेला हा शून्याचा भाग. 0 0च राहिले बरोबर. म्हणजेच आपल्याला एकूण 100 पुडे तयार होतील. 6 बिस्किट असे त्या बिस्किटांचे किती 100 पुडे तयार होतील. मग आपण या ठिकाणी लिहायचं म्हणून एकूण 6 बिस्किटे याप्रमाणे इथे एकूण लिहायला नको, आपण इथे लिहूया 6 बिस्किटे याप्रमाणे एकूण 100 पुडे तयार होतील. बरोबर. तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. इथं हे एकूण लिहायची गरज नाही. 6 बिस्किटे याप्रमाणे एकूण 100 पुडे तयार होतील. ठीक आहे, समजलं. आता आपण पुढे वळणार आहोत. प्रश्न 5वा काय आहे तो बघूयात. खालील आकृत्यांची परिमिती काढा. आता त्रिकोणाची परिमिती काढण्याचे सूत्र माहिती आहे. चौकोनाची परिमिती काढण्याचे सूत्र तुम्हाला माहिती आहे. त्यानुसार आपण काय करणार आहोत, परिमिती काढणार आहोत. तर इथं काय आहे 4 मार्क्सला विचारलेलं आहे, म्हणजे याला 2 मार्क्स असणार आहेत, याच्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. राईट. तर आता या ठिकाणी हा दिलेला आहे चौरस. तर चौरसाची परिमिती म्हणजेच काय आहे, चारही बाजूंची बेरीज आपल्याला करायची आहे. मग इथे आपण सुरुवातीला काय करूयात, चौरसाची परिमिती बरोबर चारही बाजूच्या लांबींची बेरीज.
सुरुवातीला आपण काय लिहिलं, सूत्र लिहून घेतलं, बरोबर. तर हे सूत्राला सुद्धा 1 मार्क असतो. तर हे आपलं आहे सूत्र. या ठिकाणी जागा थोडी कमी आहे, त्यामुळे मी हे अशा प्रकारे लिहिलेलं आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित समोरासमोर लिहा. तर आता म्हणजेच आपली लांबी किती दिलेली आहे, 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजेच 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजेच हे किती झाले, 20 सेंटीमीटर त्याची परिमिती झाली. हे झाले याचं उत्तर. आता इकडे बघा, या बाजूला काय सांगितलेलं आहे, त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाची परिमिती सांगितलेली आहे. तर आपण इथं काय लिहिणार आहोत, सूत्र. पहिल्यांदा त्रिकोणाची परिमिती, बरोबर. त्रिकोणाची परिमिती काय सूत्र दिलेलं आहे आपल्याला, तर तीनही बाजूच्या लांबींची बेरीज. तीनही बाजूच्या लांबीची बेरीज. लांबींची बेरीज. तर हे झालं याचं सूत्र. तर सूत्राला सुद्धा मार्क असतो 1. तर आता बघा, बरोबर आपण द्यायचं चिन्ह. 4 अधिक 6 अधिक 5 आहे. म्हणजे 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजे 15 सेंटीमीटर याची इतकी काय झाली, ही त्रिकोणाची परिमिती झालेली आहे, बरोबर. तर हे 2 आपण प्रश्न अशा प्रकारे सोडवले. ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण. प्रश्न 6वा काय दिलेला आहे. प्रश्न 6वा दिलेला आहे बघा विद्यार्थ्यांनो, अपूर्णांकात लिहा. तर त्यामध्ये पहिला काय दिलेला आहे, 4.5. तर हे 4.5 आपल्याला अपूर्णांकामध्ये कसे लिहायचे आहेत, 4.5 म्हणजे 4 आणि अर्धा असतो. तर बघा इथे येणार हे 4 आणि 1/2 म्हणजे हे झाले 4.5. त्यानंतर सांगितलेलं आहे 6.25. 6.25 म्हणजे येणार 6 आणि 3/4 हे झाले 6.25. त्यानंतर सांगितलेलं आहे 7.25 म्हणजे 7 आणि 1/4 म्हणजे हे झाले 7.25. बघा 3 मार्कला हा प्रश्न विचारला होता. प्रत्येकासाठी 1 मार्क्स असणार आहे. आता प्रश्न 6वा विचारलेला आहे, खालील तक्ता पाहून उत्तरे लिहा. तर हा त्यांनी तक्ता दिलेला आहे विद्यार्थ्यांनो, बरोबर. तर याच्यामध्ये बघा, हा जो आहे हा समजूयात आपण एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. तर एक्स अक्षावरती रंग दिलेले आहेत, कपड्यांचे रंग लाल, निळा, हिरवा आणि पिवळा. तर इकडे दिलेली आहे ही विद्यार्थ्यांची संख्या. तर प्रमाण काय दिलेलं आहे हे आपल्याला बघायचं. प्रमाण, हा जो एक मुलाचा चेहरा दिसतोय, एक चेहरा म्हणजे एकूण किती, 5 मुले दिलेली आहेत, राईट. एक हा चेहरा म्हणजे 5 मुले असं आपल्याला धरण्यास सांगितलेलं आहे. मग त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायची आहेत. तर हा जो प्रश्न आहे, पूर्ण प्रश्न 6 मार्कला विचारलेला आहे. म्हणजे यातले हे 3 प्रश्न प्रत्येकी 1 मार्काला, प्रत्येक हा प्रश्न 2 मार्कला असणार आहे. तर वर्गात एकूण मुले किती. आता आपल्याला हे चेहरे बघायचे आहेत, किती दिलेले आहेत, हे पहिले 3 4 5 6 आणि 7 दिलेले आहेत. मग 7 गुणिले 5 आपल्याला करावे लागेल. तर वर्गात एकूण किती मुले असणार आहेत, 35 मुले असणार आहेत. 35 मुले आहेत. बघा समजलं आहे ना, 35 कसं आलेले आहेत. तर एक हा चेहरा म्हणजे 5, तर असे 5 हे तर चेहरे किती आहेत, 7 आहेत. म्हणजे 7 5 35. आता दुसरा काय विचारले, पिवळ्या रंगाची कपडे घातलेली किती मुले होती. तर इथे तर हा एकच दिसतोय चेहरा, म्हणजेच किती 5. म्हणजे आपल्याला इथे किती उत्तर द्यावे लागेल, 5 मुले होती. त्यानंतर तिसरा प्रश्न, कोणत्या रंगाचे कपडे घातलेली व किती मुले अधिक आहेत. ठीक आहे, कोणत्या रंगाचे कपडे घातलेली आणि किती मुले अधिक आहेत. तर या ठिकाणी बघा, हा लाल, यामध्ये हा 1 2 आणि 3 आपल्याला चेहरे दिसत आहेत. एक चेहरा म्हणजे 5 मुलं आहेत. तर लाल रंगाची कपडे घातलेली, इथं आपलं उत्तर येणार लाल रंगाची, बरोबर, लाल रंगाची. आणि किती मुले अधिक आहेत, तर ती किती आहेत, 5 1 5 5 2 10 आणि 5 3 एकूण 15 मुले आहेत. 15 मुले आहेत.
तर विद्यार्थ्यांनो, हा झाला इयत्ता चौथीचा गणित या विषयाचा पेपर. तर पेपर सोडवत असताना तुम्हाला काही डाऊट वाटला तर तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू शकता. थँक्यू. बाय.